लहानपणी घरच्यांना काय मागितलं की एकदा दोनदा दिलं जायचं. तिसऱ्या वेळी अजून काही काय मागितलं की घरातले म्हणायचे, पैसे काय झाडाला लागतात काय? आणि हा मराठी माणसांच्या घराघरातला हा एक फेमस डायलॉग आहे. तर मित्रांनो, पैसे खरंच झाडाला लागतात का? होय, पैसे झाडाला लागतात, परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. मी रवींद्र तुकाराम कदम, अर्थसमृद्धी वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संस्थापक अध्यक्ष आहे. मी पैशाचं झाड आणि सोनं चांदी गुंतवणूक या पुस्तकांचा लेखक आहे. 10 लाख मराठी माणसांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवण्याचं माझं ध्येय आहे. आपल्या भारतामध्ये खूप कमी आर्थिक साक्षरता आहे. अगदी 27% आर्थिक साक्षरता आहे, ते आपल्याला 100% पोहोचवायची आहे. आणि आपल्या लोकांना गुंतवणुकीच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करायची आहे. त्याचसाठी अर्थसमृद्धी कॅश फ्लो हे आपलं चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आज आपण पाहूया, पैसे खरंच झाडाला लागतात का? होय मित्रांनो, पैसे खरंच झाडाला लागतात, परंतु त्याच्यासाठी सर्वात महत्वाची अट आहे, आपण स्वतःला शिक्षण दिलं पाहिजे. आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. वॉरन बफे असं म्हणतात की स्वतःच्या ज्ञानावर केलेली गुंतवणूक ही ह्या जगातली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. स्वतःचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यावर केलेली गुंतवणूक ही या जगातली सर्वात मोठी गुंतवणूक असे म्हणतात. रॉबर्ट कियोस्की असं म्हणतात की सोना चांदी, स्टॉक्स, रियल इस्टेट आपको अमीर नहीं बनाता है, बल्कि उसके संबंधी ज्ञान आपको अमीर बनाता है. म्हणून तुम्ही सर्वांनी स्वतःला सुशिक्षित केलं पाहिजे. स्टॉक्स, बॉन्ड्स, P2P, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी वेबिनार्स, सेमिनार्स केले पाहिजेत, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, YouTube चॅनलवरील व्हिडिओ काही पाहिले पाहिजेत आणि स्वतःला सतत अपग्रेड केलं पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ट्रेंड इज युअर फ्रेंड असा त्या ठिकाणी एक सुविचार आहे. तुम्ही ट्रेंड ओळखला तर तुम्हाला फायदा होईल. त्याच्यासाठी तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकून घेतलं पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्हाला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी फंडामेंटल अनालिसिस समजून घेतलं पाहिजे. एंट्री कुठं करावी, एक्झिट कुठं करावं आणि स्टॉप लॉस कुठं करावं, स्टॉप लॉस कुठं असावा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्या सर्व बाबी तुम्ही शेअर मार्केट मधल्या शिकून घेतल्या पाहिजेत. जसं विमानातून खाली उडी टाकताना आपण पॅराशूट लावतो, गाडीवर बसल्यानंतर आपल्या डोक्यावर आपण हेल्मेट घालतो, त्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये नुकसान थांबवण्यासाठी स्टॉप लॉस नावाची ऑर्डर असते. शेअर मार्केटमध्ये तेजी आणि मंदी या दोन्ही बाजूला सुद्धा तुम्हाला नफा घेता येतो, परंतु ते तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. तेजी असेल तर लॉंग स्ट्रॅटेजी असते, मंदी असेल तर शॉर्ट स्ट्रॅटेजी असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. स्विंग ट्रेडिंग आहे, पोझिशनल ट्रेडिंग आहे आणि आताच्या ऑनलाईनच्या जमान्यातला इंट्राडे ट्रेडिंगचा सुद्धा प्रसिद्ध प्रकार आहे. तुमच्या पर्सनॅलिटीनुसार, तुमच्या प्रोफाईलनुसार, तुम्ही काय काम करता, तुम्हाला किती वेळ मिळतो, तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे, याच्यानुसार तुम्हाला शेअर मार्केट मधला तो तुमचा प्रकार स्वीकारावा लागतो. तर समजून घ्या की शेअर मार्केट हे एक सदाहरित क्षेत्र आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड तुम्ही शिकला पाहिजे. म्युच्युअल फंडामध्ये तुमच्याकडे समजा 10 लाख रुपये आहे तर ते एकाच वेळी गुंतवता येतात, परंतु त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची पद्धत असते, त्याला म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, STP. त्याच्यानंतर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी SIP हे साधन असतं. जर तुम्हाला तुमच्याकडे 50 लाख रुपये आहेत आणि दर महिन्याला एक ठराविक पेन्शन पाहिजे, तर त्या पेन्शन प्लॅनसाठी तुम्हाला SWP करावे लागते.
SWP माध्यमातून तुमचं भांडवल सुरक्षित राहतं आणि दर महिन्याला तुम्हाला ठराविक रक्कम मिळते आणि 10-15 वर्षानंतर तुमचं जे मूळ भांडवल होतं ते सुरक्षित असतंच, परंतु त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये वाढ झालेली सुद्धा दिसून येते. त्याचबरोबर अजून एक गुंतवणुकीचं साधन आहे ते म्हणजे P2P म्हणजे पीअर टू पीअर गुंतवणूक. दोन गरजवंतांना या ठिकाणी एकत्र आणलं जातं आणि लेंडर्स आणि बॉरोअर्स यांच्यामध्ये देवाणघेवाण करून तुम्हाला एक स्थिर कॅश फ्लो महिन्याला मिळवून दिला जातो आणि FD पेक्षा डेट फंडापेक्षा जादा रिटर्न तुम्हाला वर्षाला मिळवून दिले जातात. म्हणून P2P चा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अशा पद्धतीनं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे हे सूत्र लक्षात घेऊन तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे. तर एक दिवस नक्कीच तुमच्या घरी गुंतवणुकीचं पैशाचं झाड तयार झाल्याशिवाय राहणार नाही. गुंतवणूक करताना पैशाचं झाड तयार करताना अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. गुंतवणुकीचे वेगवेगळ्या प्रकारचे ऍसेट क्लासेस आहेत. स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, P2P, रिअल इस्टेट, सोनं, चांदी या सर्वांमध्ये तुम्ही विभागणी केली पाहिजे. वॉरन बफे असे म्हणतात की सगळी अंडी एकाच टोपलीमध्ये ठेवू नयेत, कारण ती जर टोपली अपघाताने खाली पडली तर सगळी अंडी फुटून जातील. एक अंड म्हणजे एक ऍसेट क्लास, एक अंड म्हणजे स्टॉक्स, दुसरं अंड म्हणजे सोनं, तिसरं अंड म्हणजे रिअल इस्टेट. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या संपत्तीची विभागणी केली पाहिजे. त्यामुळे तुमची रिस्क मॅनेज होते आणि तुमचा जो रिटर्न आहे, जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून डायव्हर्सिफिकेशन करण्याचे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुमच्या घरी जर पैशाचं झाड लावायचं असेल तर तिसरं सूत्र आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. धीर धरी रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी असे संत तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. तुम्ही मार्केटमध्ये वेळ साधण्याचा प्रयत्न करू नका, तर मार्केटला वेळ देण्याचा प्रयत्न करा. समजा एखादा शेतकरी आहे आणि तो दर वर्षाला 1 एकर कांद्याची शेती करतो. 10 वर्ष झालं तो कांद्याची शेती करतोय. कांद्याचा भाव कमी जास्त होतोय, परंतु तो 1 एकर शेती नेहमी करतो आणि तो रुपयाच्या सरासरीच्या सूत्रानुसार फायद्यामध्ये राहतो. त्याच ठिकाणी दुसरा शेतकरी काय करतो की ह्या वर्षी कांद्याला 70 रुपये किलोचा भाव आला, चला मी 10 एकर कांदा लावतो आणि तो 10 एकर कांदा लावतो आणि दुसऱ्या वर्षी कांद्याला भाव 2 रुपये किलो येतो. मला सांगा, ह्या दुसऱ्या शेतकऱ्यानं वेळ साधण्याचा प्रयत्न केला आणि तो तोट्यामध्ये गेला. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये पेशन्स राखले पाहिजेत. रोम इज नॉट बिल्ट इन अ डे, रोम इज बिल्ट एव्हरी डे. कोणतीही मोठी आणि महत्वाची कामं ही कधीच तडकाफडकी होत नसतात. त्याच्यासाठी सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन प्रयत्न करावे लागत असतात. जर 15% चक्रवाढ व्याजानं 15 वर्ष तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतात. 15,000 रुपये गुंतवावे लागतात त्याच्यासाठी. पण जर तुम्ही 15,000 रुपये 15% चक्रवाढ व्याजानं 30 वर्ष गुंतवले तर तुम्हाला 10 कोटी रुपये मिळतात. आलं ना लक्षात तुमच्या की जर 15 वर्ष 15,000 रुपये 15% चक्रवाढ व्याज 1 कोटी रुपये मिळाले, परंतु तिथून पुढे 15 वर्ष तुम्ही 15,000 रुपये 15% चक्रवाढ व्याजाने गुंतवले तर 10 कोटी रुपये मिळाले. 10 पट फायदा मिळाला. याला म्हणतात मार्केटला वेळ देणं, मार्केटमध्ये जास्त काळ राहणं. त्याच्यासाठी तुम्ही 8-4-3-2 चा नियम सुद्धा समजून घ्या. पहिले 50 लाख रुपये तयार व्हायला तुम्हाला 8 वर्ष लागले. दुसरे 50 लाख तयार व्हायला तुम्हाला 4 वर्ष लागले. म्हणजे 12व्या वर्षी तुम्हाला दुसरे 50 लाख रुपये पाहायला मिळतात. आता तुम्ही गुंतवणूक तशीच चालू ठेवली तर तिथून पुढे आगामी फक्त
3 वर्षामध्ये पुन्हा नवीन 50 लाख तयार होतात आणि तिथून पुढे 2 वर्षामध्ये नवीन 50 लाख तयार होतात. म्हणजे तुम्ही 8, 4, 3, 2 या नियमानुसार जर गुंतवणूक केली आणि जर पेशन्स बाळगले तर तुम्हाला नक्कीच फायदा झालेला दिसून येतो. आता ही जी संपत्ती तुमची तयार होईल 15 वर्षानं 20 वर्षानंतर, त्याला तुम्ही SWP च्या माध्यमातून दर महिन्याला तुमचा नफा घेऊ शकता. समजा एखाद्या व्यक्तीनं 10,000 रुपयाची SIP 20 वर्ष केली, तर तिथून पुढे 40 वर्ष त्यांना SWP च्या माध्यमातून 50,000 रुपये पे आउट काढता येतं. म्हणजे तिथून पुढचे साधारणतः 40-50 वर्ष 50,000 रुपये हे पैशाचं झाड जसं फळं देतं त्या पद्धतीनं तुम्हाला ते पैसे पे आउट करता येतात. तर मित्रांनो, तुमच्या घरी गुंतवणूक करून, वस्तू किंवा सेवा देऊन, पैशाला कामाला लावून, लोकांना कामाला लावून पैशाचं झाड निर्माण करता येतं आणि झाडाची जशी फळं येतात त्या पद्धतीनं तुम्हाला डिव्हिडंड असेल, त्याच्यानंतर व्याजाचं उत्पन्न असेल, त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये रेंटचं उत्पन्न असेल, P2P च्या माध्यमातून आलेलं उत्पन्न असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची उत्पन्नाची फळं तुम्हाला मिळायला सुरुवात होतात. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेट युअरसेल्फ, डायव्हर्सिफिकेशन आणि तिसरं सूत्र कन्सिस्टन्सी हे लक्षात ठेवावं लागेल. आणि तुमच्या घरी सुद्धा पैशाचं झाड निर्माण होण्यासाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्रातील मराठी लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवायला मदत करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आमचे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देतो.